आलेलो आहोत वॉटर ॲक्टिव्हिटीला. हे तुम्ही पाहू शकता गर्दी खूपच आहे आणि सगळ्यात आधी जॅकेट घ्यावं लागते. तर मागं जॅकेट घेतल्यानंतर मग जे आपलं वॉटर ॲक्टिव्हिटीज आहे त्या चालू होतं. आधी आपण आता जॅकेट घेऊया, नंतर मग वॉटर ॲक्टिव्हिटी चालू करूया. म्हणजे आधी इथून जॅकेट घ्यायचं, जॅकेट घेतल्यानंतर ते आपल्याला जीप लाईनला पाठवणार. तिथं जे बोट जे दिसते तिथून ते बसवणार, फिरवणार आणि त्याच्यानंतर पूर्ण जे आईस्किप ते जॉम्बिंग वगैरे ते करून देणार होते. पण मग जी गर्दी तुम्ही बघताय इतकी आहे की लाईनमध्ये लागलं तरी पण मग संध्याकाळ होऊन झाली, एवढी गर्दी आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आपण आज आलेलो आहोत कर्नाटकात दांडेली इथे. आपला असा आज प्लॅन होता, म्हणजे पूर्ण जो डे होता तो वॉटर ॲक्टिव्हिटीसाठी द्यायचा होता आणि नाईटला पूर्ण ज्या ॲक्टिव्हिटी आहेत म्हणजे त्याच्यामध्ये बॉनफायर असेल, जे आर्चरी वगैरे असेल, कॅरम वगैरे असेल, त्याच्या रेन डान्स आहे, बॉनफायर आहे, अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आपल्याला या ज्या रिसॉर्टमध्ये देणार होते ते आपण पूर्णपणे एन्जॉय करणार होतो. पण आपण सकाळी तुम्ही पाहू शकता, म्हणजे आम्ही सकाळी तिथे गेलो होतो वॉटर ॲक्टिव्हिटी तिथे, पण खूप तिथं तुफान गर्दी असल्यामुळे आपण जे रिसॉर्टचे जे मालक आहे त्यांना आपण फोन केला व त्यांनी आपल्याला सजेस्ट केलं की तुम्ही आत्ता वॉटर ॲक्टिव्हिटी न करता उद्या जे वॉटर ॲक्टिव्हिटी सकाळी लवकर ती करावी आणि त्याच्यानंतर पूर्ण जो तुमच्या जो उरलेला जो वेळ आहे तो रिसॉर्टमध्ये यावं. त्याच्यानंतर आम्ही स्विमिंग पूलमध्ये वगैरे वेळ घालवला. त्याच्यानंतर जेवण वगैरे आम्ही केलं आणि थोडा आराम आम्ही केला. तर तुम्हाला आता पूर्ण मी जे रिसॉर्टचं जे टूर आहे ते तुम्हाला मी देतो. आता आपण थांबलेलो जो आहे त्याचं नाव आहे गोल्ड फिंच रेस्टॉरंट. याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे जे वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत त्या पाहायला मिळतात. म्हणजे 5 ज्या काही मेन ज्या काही वॉटर ॲक्टिव्हिटीज आहे, ही जी आहे ही आमची रूम आहे. रूम पण मधून छान आहे, ती तुम्हाला पण दाखवतो मी. तर याच्यामध्ये रिव्हर राफ्टिंग, रिव्हर जॉर्बिंग, रिव्हर कायकिंग, त्याच्यानंतर रिव्हर जे काही जीप लाईन आणि रिव्हर राफ्टिंग 2 किलोमीटरचं जे काही रिव्हर राफ्टिंगचं जे काही सेशन आहे किंवा वॉटर ॲक्टिव्हिटी आहे ते आपल्याला पाहायला मिळते. तर याच्यापैकी आपली जी रूम आहे ते आता तुम्ही पाहू शकता. तर अशा वेगवेगळे जे 5 वॉटर ॲक्टिव्हिटी, तसंच 3 टाईमचं आपल्याला मील आपल्याला देण्यात येतं. म्हणजे फर्स्ट म्हणजे ज्यावेळेस आपण दुपारी येतो, म्हणजे चेक इन हे 12 नंतर केलं जातं, 11-12 नंतर. त्याच्यानंतर 11-12 नंतर केल्यानंतर दुपारी 1 ते संध्याकाळी दुपारी 3 वाजेपर्यंत जेवणाचा टाईम असतो. त्या जेवणाच्या टाईममध्ये आपल्याला जेवण दिलं जातं. त्याच्यानंतर संध्याकाळी 8:30 ते 9:30पर्यंत डिनर असतो आणि सकाळी लवकरच 9:30 ते 10:30 हा ब्रेकफास्ट आपल्याला दिला जातो. असे 3 मील टाईम आपल्याला याच्यामध्ये कवर केलेले असतात या पूर्ण पॅकेजमध्ये. आणि आपल्याला तर राहण्याचं सुद्धा सोय आपल्याला असते. तर आम्ही 4 मित्र आलेलो होतो. आम्ही पूर्ण जी काही राहण्याची सोय आहे ती इथं केलेली आहे. असे बरेचसे कॉटेज आपल्याला पाहायला मिळतात. तर पूर्ण जे पॅकेज आहे ते 1300 रुपये आपल्याला पडलेलं आहे. आणि काही इथं टेंटची सुद्धा व्यवस्था केली आहे जे की 700 रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. असे इथे बॉनफायर वगैरे संध्याकाळी आता करण्यात येणार आहे असे वेगवेगळे. आणि इथे हे जे काही जेवणाची व्यवस्था ही केली जाते. आणि इकडे आपल्याला स्विमिंग पूल हा पाहायला मिळतो. याचा पण टाईम आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे 9 ते 6पर्यंत आपल्याला स्विमिंग पूल हा याच्यामध्ये पाहायला मिळतो. बऱ्याचशा रूम आपल्याला इथे अवेलेबल आहेत. जर तुम्ही दांडेलीला जर येत असाल तर तुम्ही हा जे
चेकआउट केलेलं आहे. आता चेकआउट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता गाडीची धुलाई वगैरे चालू आहे. आपली फार खराब झालेली होती ती. आणि जर तुम्हाला इथला जर नंबर पाहिजे असेल या रिसॉर्टचा, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलंच. तुम्ही एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा जरी तुम्ही दांडेली येणार असेल तर. चला तर मग आता आपण आता वॉटर ॲक्टिव्हिटीसाठी जाऊयात. ऐका ना हाय करो टीम इधर पे. हाय sure sir, your name sir? My name is Rahul. My name is Saish. Karthik. Gopal. My name is Dikshit. I'm Akhil. Roshan. Okay guys, हम लोग जा रहे हैं व्हाइट वाटर राफ्टिंग इन दांडेली. गाइस cheer up once again. Hip hip. Cholo hip hip. This river. Okay, once again 5 team touch your yellow black. Cholo touch and one क्या. Okay, river name is Kali river. बोलो काली मैया की जय. चलो टीम पहला चलो फॉरवर्ड टीम फॉरवर्ड. हाँ एक नंबर. हिंदी का कौन सा भी गाना आता होगा? हिंदी का कौन सा भी गाना है? मोनिका आता है क्या? मोनिका. मोनिका. ओ माय डार्लिंग. मोनिका. नाही ते ऍक्टिंगला जोर स्पीड असलं ऐकलं आणि आता होतं मोनिका. आता मोनिका वो पूरे गाने में आपके वो तो नाम ही समझ में आता है, बाकी कुछ नहीं आता. हेलो हनी बनी. अरे एखादं दोस्तीचं गाणं असेल ना. भाई दोस्ती हम नहीं तोड़ेंगे. एक नंबर. तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे. छोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. राउंड राउंड रोटेट करेंगे. यू बैक पैडा चला उल्टा. तुम लोग बैक पैक. तो अभी चला था फॉरवर्ड चला तुम लोग. हाँ तुम लोग फास्ट 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 राउंड राउंड रोटेट करो. कमांडे कमांडे. चलो फायदा शो करो. कमांडे म्हणतो की आपल्या तर रिव्हर झिपलाईन आणि रिव्हर जॉर्बिंग केल्यानंतर आपल्याला रिव्हर राफ्टिंगसाठी नेण्यात येतं. हे जे रिव्हर राफ्टिंग आहे ते कालीगंगा रिव्हरमध्ये केलं जातं. आणि सगळ्यात पहिल्यांदा जो आपला जो गाईड असतो, जो आपल्याला पूर्णपणे करतो, इन्स्ट्रक्शन देतो की डाऊनवर्ड पोझिशन ज्यावेळेस मी तुम्हाला म्हणेल त्यावेळेस तुम्ही डाऊनवर्डला जायचं आहे. फॉरवर्ड पॅडल कसं मारलं जातं, डाऊनवर्ड जे पॅडल आहे ते कसं मारलं जातं त्याचं पूर्णपणे इन्स्ट्रक्शन हे आपल्याला आधी दिलं जातं. आणि त्याच्यानंतरच आपल्याला जॅकेट्स वगैरे घालून हेल्मेट्स वगैरे घालूनच पाण्यात हे उतरवलं जातं. आणि पूर्णपणे तुम्ही पाहू शकता तिथं जे तुम्हाला येल्लो बोर्ड दिसतं तिथं DSLRने जे फोटोशूट्स वगैरे असतील किंवा जे व्हिडिओज वगैरे आहे ते क्लिक केले जातात. आम्ही जे आमचे गाईड होते त्यांना सांगितलं होतं, त्यांच्याकडे गोप्रो होता आणि प्रत्येक गाईडकडे हा गोप्रो वगैरे असतो. ते आपल्याला आधीच विचारून घेतात की तुम्हाला व्हिडिओज वगैरे फोटोज वगैरे काढायचे आहे का वॉटर ॲक्टिव्हिटी दरम्यान. आणि हे जे वॉटर ॲक्टिव्हिटी दरम्यान जे व्हिडिओज आणि फोटो काढले जाणार ते पॅकेजमध्ये इन्क्लूड नसतं. ते तुम्ही पर्सनली तुम्हाला जर काढायचे असेल तर तुम्ही काढू शकतात. आणि आमचे जे 1200 रुपये आहेत ते फोटोचे आणि व्हिडिओचे आम्हाला त्याने चार्ज केले होते. आणि हे जे चार्जेस वगैरे असेल ते ऑफिसमध्ये आधी पे केल्यानंतरच आपल्या जे मोबाईलमध्ये जे काही व्हिडिओज आहे फोटोज आहे ते आपल्याला पाठवले जातात. टीम कमान. थोड़ा क्लोज आ जाओ. फोटो क्लिक करेंगे. हेलो टीम. हेलो हेलो कम क्लोज. स्टॉप पैडल. ओके स्टॉप पैडल. चलो फॉरवर्ड फास्टर. फॉरवर्ड फास्टर फॉरवर्ड.
चलो गेट डाउन गेट डाउन गेट डाउन. चलो भाई, चलो गेट बैक गेट बैक गेट बैक गेट बैक गेट बैक. चलो फॉरवर्ड अगेन. लो डोंट पैनिक उधर पे जाओ, उस साइड जाओ, उस साइड भाई. पैडा चलाओ भाई. तू छोड़ के पीछे जा. फॉरवर्ड चला, फॉरवर्ड फॉरवर्ड. चले रे, उसे छोड़ दे बोल रहे भाई. छोड़ दे उन लोग जाओ. चलो faster faster. चलो गेट डाउन. चलो गेट बैक फॉरवर्ड अगेन. Guys, stop hiding. चलो भाई, कैसा था? हेलो, हाउ इज द टीम? सुपर एक्सीलेंट. सब लोग मजा किया गाइस. चलो गाइस, बाय करो. वन अगेन वीडियो को टीम बाय बाय. नाइस फाइटिंग, नाइस टीम और नाइस सपोर्टिंग गाइस. थैंक यू सो मच. हां, लो उठा. तू उठाएगा? रेडी 1 2 3. हाँ, इनको भी उठा दो, ऐसा ही उठा दो. जैकेट पकड़ो, जैकेट खींचो, जैकेट. ऐसा यार. पानी वाटर पूछते ना इधर राइट क्या बल में ले माउंट. तर मित्रांनो, आपले म्हणजे पहिल्या दिवशी आपल्या वॉटर ॲक्टिव्हिटीज नाही झाल्या. दुसऱ्या दिवशी मग आम्ही सकाळी लवकर जाऊन म्हणजे 9:30लाच आम्ही चेकआउट केलं रूमवरतून. आणि लगेचच तिकडे म्हणजे 20 किलोमीटरचं अंतर. जर तुम्ही तुमची प्रायव्हेट गाडी जर आणत असाल तर ते योग्य आहे, कारण की 20 किलोमीटरचं अंतर पडतं. आणि कोणतं पण रिसॉर्ट ह्या जे डॅम जे बनवलं आहे त्याची कालीगंगा जी रिव्हर आहे तिथं कोणतंही रिसॉर्ट आपल्याला आसपास पाहायला मिळत नाही. एक 10 किलोमीटरच्या अंतरावरती सगळे जे रिसॉर्ट आहे ते आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की स्वतःची जी प्रायव्हेट गाडी असेल तीच तुम्ही प्रिफर करा. आणि जर तुम्ही तिथल्या ज्या लोकांशी जर कॉन्टॅक्ट केला तर पोचवण्यासाठी तर ते खूप जास्त एक्स्ट्रा पैसे जरी मागतात. आणि जर तुम्ही स्कूटी वगैरे जर रेंट करत असाल किंवा एखादी बाईक जर रेंट करत असाल त्याचे चार्जेस हे आपल्याला 600 ते 700 रुपयेपर्यंत एका दिवसाचे पाहायला मिळतात. आणि त्याच्यामध्ये पेट्रोल आपल्याकडे असतं. तर आणि जे पेट्रोल जे असतं गाडीमध्ये ऑलरेडी टाकलं ते फक्त एका पेट्रोल पंप जाण्यापुरतंच एवढं पेट्रोल आपल्याला पाहायला मिळतं. आणि आम्ही तिथं एवढं फिरलो, आमच्या बरेचशा चक्रा वगैरे झाल्या. कारण पहिल्या दिवशी आम्ही गेलो त्यावेळेस आमच्या वॉटर ॲक्टिव्हिटी झाल्या, परत रिटर्न आलो, पण आम्हाला तिथे कोणताही पेट्रोल पंप दिसला नाही. आणि जर तुम्ही गाडी रेंट करताय तर त्याची प्रत्येक जे रेंटेड बाईकवाला जो पर्सन असेल त्याच्या आपल्याला घराबाहेर असे जे 1 लिटरच्या जे काही पेट्रोलच्या ज्या बॉटल आहेत त्या आपल्याला मिळतात. तर ते तुम्ही तिथून परचेस करता, कारण की पूर्ण जंगल एरिया आहे तिथे आपल्याला कोणतंही आणि तिथं नेटवर्कसुद्धा नीट मिळत नाही. तर त्यामुळे मी शक्यतो तुम्हाला सांगेल की प्रायव्हेट जी गाडी असेल तुमची स्वतःची जी गाडी असेल तीच घेऊन दांडेलीला जाण्याचा प्रयत्न करा. तसं तिथं भरपूर आपल्याला रेंटेड बाईक पण मिळतात, पण शक्यतो मी तुम्हाला हेच प्रिफर करायला सांगेल. तर प्लॅन असा होता आमचा की पहिल्या दिवशी आमच्या वॉटर ॲक्टिव्हिटीज होतील. पण वॉटर ॲक्टिव्हिटीज कारण की त्या दिवशी होत्या 26 जानेवारी
आणि 26 जानेवारी असल्यामुळे तिथं पूर्ण रश होतं, त्यामुळे जे जॅकेट्स वगैरे होते ते घेण्यासाठी खूप तिथे मारामाऱ्या वगैरे चालू होत्या. जे वॉटर ॲक्टिव्हिटीज करून आलेले आहेत ते तुम्ही पाहिलं व्हिडिओमध्ये. जे वॉटर रॅफ्टिंग केल्यानंतर ते आपल्याला तिथून पिकअप करतात आणि परत जे त्याचं जे ऑफिस आहे तिथं सोडतात. तर मग तिथं डायरेक्टली लोक त्यांच्या मागं पडायचे की आम्हाला जॅकेट द्या. मग त्यामुळे आम्ही रिसॉर्टवाल्यांना कॉल केला. ते बोलले उद्या आपण त्याचं ऑर्गनाईज हे तुम्हाला करून देऊ. मग आम्ही सकाळी लवकर तिथे गेलो आणि नाश्ता वगैरे करून, सकाळी नाश्ता पण त्यांच्याकडून असतो रिसॉर्टवाल्यांकडून. तर वॉटर ॲक्टिव्हिटीज आम्ही परफॉर्म केल्या. त्याच्यानंतर आम्ही पुढे आपला जो जर्नी आहे गोकर्णकडे ती आम्ही स्टार्ट केली. तर हा जो ब्लॉग आहे याच्यामध्ये आपण दांडेली कव्हर केलं. हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि जे गोल्डफिश रेस्टॉरंट आहे त्याचा मी नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे. तुम्ही एकदा जर दांडेली जात असाल तर नक्की तिथे स्टे करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. लवकरात लवकर मी जो गोकर्णाचा आणि मुरुडेश्वरचा ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करेन. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.